नमस्ते, मी केतन सुरेश भोंगळे. हॉर्टिकल्चर कॉलेज फलटणला 2004 साली ॲडमिशन घेतलं. 2008 साली फलटण कॉलेजमधनं हॉर्टिकल्चर कॉलेज फलटणमधनं पासआउट झालो. वास्तविक पाहताना जेव्हा BSc ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर ह्या डिपार्टमेंटला ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळी खूप कन्फ्युजन होतं की ॲग्रिकल्चरला घ्यावं का हॉर्टिकल्चरला घ्यावं. हॉर्टिकल्चरला ॲडमिशन मिळत होतं. मग बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ॲग्रिकल्चर घेतलं पाहिजे किंवा हॉर्टिकल्चर नको असतं. पण हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घेतल्यानंतर कळलं की ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर ह्या पॅरलल ब्रांच असून आज जर आपण बऱ्यापैकी कमर्शियल किंवा आपण कॅश क्रॉप्स जे म्हणतो ते बऱ्यापैकी हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत. म्हणजे जसं आपण ग्रेप्स म्हणतो, पोमोग्रेनेट डाळिंब म्हणतो किंवा बाकीचे जरी बघितले की जे शेतकऱ्याला उत्पन्न देणारे फळबागा ज्या आहेत ह्या हॉर्टिकल्चरमध्ये सगळं शिकवलं जातं आणि त्याचं डिटेल हे करून जातात. तसंच ग्रीन हाऊस, पॉली हाऊसवरती पण जास्त फोकस हॉर्टिकल्चरमध्ये असतो. याचा सगळा फायदा माझ्या आता व्यवसायाला की जे मी स्काय म्हणून ड्रिप इरिगेशनचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही पार्टनरशिपमध्ये करतो त्याचं आम्हाला ड्रिप इरिगेशन आणि बाकी हॉर्टिकल्चरमध्ये जे शिकलो आम्ही त्याचा भरपूर आम्हाला फायदा काही शेतकऱ्यांना बरीच माहिती देताना झाला. त्यामुळं थँक्यू.